चा मुद्दा आहे बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणाशी संदर्भातला। संतोष देशमुख हत्ये प्रकरणात राज्य सरकारनं ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे। निकम केस लढवत असल्यामुळे दोषींना फाशी मिळेल असा विश्वास आता देशमुख कुटुंबानं व्यक्त केला। मात्र संभाजी ब्रिगेडनं निकमांच्या या नियुक्तीला विरोध दर्शवला। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळेच्या अटकेसाठी सुरू करण्यात आलेलं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। तर दुसरीकडे उज्ज्वल निकम यांची संतोष देशमुख हत्ये प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली। हत्ये प्रकरणी न्याय मिळावा यासाठी देशमुख कुटुंबियांनी सुरुवातीपासून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची मागणी सरकारकडे केली होती। समाधान झाले की आता जे काही CID SIT आहे त्याला वकील साहेबांची किंवा वकील साहेबांना त्यांची या तपासात मदत होईल आणि पुढील कारवाई करण्यासाठी म्हणजे योग्य दिशा भेटेल। न्याय मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहील। हो, महत्त्वाची भूमिका राहील। धनंजय देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर समाधान व्यक्त केलं। मात्र संभाजी ब्रिगेड आणि विरोधकांनी निकम यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। उज्ज्वल निकम सत्ताधारी पक्षासोबत आहेत असा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला। मला त्यांच्या वकिली ह्या व्यवसायाबद्दल पेशाबद्दल काही बोलायचं नाही, पण ते आता बीजेपीचे सांसद आहेत, सरकार बीजेपीचं आहे, ह्याच्यामध्ये जे मंत्र्यांचं नाव घेतलं जात आहे आणि बोललं जाते ते त्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना सरकारी वकील नेमणं हे मला वाटतं की थोडंसं कुठेतरी शंकेची पाल मनात चुकचुकत असते। विरोधकांच्या आक्षेपांना उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिलं, राजकारणात आता आलो असलो तरी माझ्या कर्तव्यात कुणीही आडवं येऊ शकत नाही असं उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलंय। मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते। त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्नत्यागाचा उपोषण सुरू केलेलं आहे। हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले आहे। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाल्यामुळे आगामी काळात हा खटला वेगानं पूर्णत्वास जाण्यासाठी मदत होऊ शकेल। परिणामी देशमुख कुटुंबालाही नक्की न्याय मिळू शकेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।